विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 8 डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये आपल्याला आतापर्यंत जे बेसिक पॉईंट दिलेले आहे त्यावर आधारित आपली पहिली एक्झरसाइज चालू झाली. त्या पहिल्या एक्झरसाइजमधले थेरमही संपले. 2-3 पिरियडमध्ये आपली पूर्ण एक्झरसाइजसुद्धा संपत आलेली आहे, पण त्याची प्रॅक्टिस तुम्हाला दररोज करायची असते. तर आपण हे चॅप्टर शिकवताना पहिल्या एक्झरसाइजमध्ये आपण 2 पेनचा वापर करणार आहे, एक ब्लॅक आणि रेड किंवा ब्लॅक आणि ब्ल्यू. कसं करायचं पहा. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा त्या टर्मला वाय म्हणा. इथं आलं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1चा क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस 5x मायनस 4 रेस्ट टू दी पॉवर 4. आता वाय कोणाचं फंक्शन आहे? एक्स. तर काय करणार तुम्ही? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीचा वायनच डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1चा क्यूब प्लस डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 4 रेस्ट टू दी पॉवर 4. जसं गणित पाहिलं तसं तुमच्या डोळ्यासमोर गणिताला लागणारं रॉ मटेरियल म्हणजे फॉर्म्युले माहीत असले पाहिजे. तर पहिला फॉर्म्युला जो जन्म घेतला तो होता डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस्ट टू दी पॉवर n. त्याचं उत्तर आलं n इंटू एफ ऑफ एक्स रेस्ट टू दी पॉवर n मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे तुम्हाला कोणता फॉर्म्युला तयार लागला तिथं? डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स रेस्ट टू दी पॉवर n must be equal to n into f of x raised to the power n minus 1 into f dash of x. हाच फॉर्म्युला किंवा हा त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ x raised to the power n into x raised to the power n minus 1. दोघांचा एकच पद्धत आहे, फक्त रिप्रेझेंटेशन अलग आहे. इथं किती आलं पहा? 3 समोर आले. हे पहा n म्हणजे 3. एफ ऑफ एक्स म्हणजे कोण आलं पहा? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1. आता इथं n मायनस 1 आलं म्हणजे 3 मायनस 1 म्हणजे किती येते? 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येणार आहे पहा? एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 झालं. प्लस इथं प्लस घ्या. इथं कोण आहे? n म्हणजे कोण आहे? 4. ही टर्म जशीच्या तशी कोण आहे पहा? एक्स क्यूब मायनस 5x मायनस 4 मायनस 1 म्हणजे किती? 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5x मायनस 4. आता याचा डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस्ट टू दी पॉवर n मायनस 1. 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 आणि कॉन्स्टंटचा 0. उत्तर काय आलं पहा? 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1चा स्क्वेअर इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. हे पहा 4xचा डेरिव्हेटिव्ह 4, 1चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट 0. इथं प्लस कोण आलं? 4. इथं कोण आलं? एक्स क्यूब मायनस 5x मायनस 4 याचा क्यूब. याचा डेरिव्हेटिव्ह काय आला? 3x स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 5, 4चा डेरिव्हेटिव्ह 0. दिस इज रिक्वायर्ड आन्सर. याला सिम्प्लिफाईड केलं नाही तरी चालेल. डायरेक्ट असं लिहा 3 इंटू एक्स प्लस 4 इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 1चा स्क्वेअर. इथं आलेलं आहे प्लस 4 इंटू 3x स्क्वेअर मायनस 5 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 5x मायनस 4चा क्यूब. म्हणजे हे जे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह शिकवायला सर हे कॅटलिस्टचं काम करणार आहे. म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह भविष्यात तुमचा स्पीड वाढवणार आहे. म्हणून तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे याचा डेरिव्हेटिव्ह n इंटू एक्स रेस्ट टू दी पॉवर n मायनस 1. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा, दिलेले टर्म सॉल्व करा. याच्या पुढे सिम्प्लिफाईड करायची गरज नाही आहे, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम नंबर 2 प्रॉब्लेम नंबर 1 यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. इथं प्लस साईन आली म्हणजे ॲडिशन रूल आला. इथं प्रॉडक्ट रूल तयार होणार आहे. कोणचा रूल तयार होणार आहे? प्रॉडक्ट रूल. सगळी तयारी करू पहा. लेट y इज इक्वल टू 1 प्लस 4x रेस्ट टू दी पॉवर 5 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू दी पॉवर 8. याचं एक्सपान्शन करणं अवघड आहे. स्क्वेअर आणि क्यूबला तर एक्सपान्शन करतो, या मोठ्याल्या टर्मचं एक्सपान्शन आपल्याला करता येत नाही. मग आपण काय करतो? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 10 मिनटं लागले तरी चालतील. लक्ष द्या. डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ 1 प्लस 4x रेस्ट टू दी पॉवर 5 3 प्लस x मायनस एक्स स्क्वेअर रेस्ट टू दी पॉवर 8. म्हणजे इथं जो जन्म घेतो त्याचं नाव आहे प्रॉडक्ट रूल. काय असतो प्रॉडक्ट रूल पहा? डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्ही यू डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u.
तुम्हाला यू आणि व्ही मधला चांगल्या प्रकारे फरक समजलेला आहे. आता यू आणि व्ही वेगळे करा. का असेल पहा, इथं असेल 1 + 4x रेस्ट टू दी पॉवर 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 + x मायनस x² रेस्ट टू दी पॉवर 8 प्लस व्ही जसाच्या तसा 3 + x मायनस x² रेस्ट टू दी पॉवर 8 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे 1 + 4x रेस्ट टू दी पॉवर 5 डबल. याला लागणारा फॉर्म्युला f(x) रेस्ट टू दी पॉवर n इंटू f(x) रेस्ट टू दी पॉवर n-1 इंटू f'(x) आणि x²चा आणि तो फॉर्म्युला लागेल. इथं कोण असेल पहा, 1 + 4x रेस्ट टू दी पॉवर 5. डायरेक्ट स्टेप घ्या. इथं कोणाला पहा n म्हणजे 8, इथं 3 + x मायनस x², 8 - 1 म्हणजे 7, या 3चा डेरिव्हेटिव्ह 0, xचा डेरिव्हेटिव्ह 1, x² डेरिव्हेटिव्ह 2x. आता हे मुलांना फास्ट आलं पाहिजे. 3चा डेरिव्हेटिव्ह 0, xचा डेरिव्हेटिव्ह 1, x² डेरिव्हेटिव्ह -2x प्लस 3 + x मायनस x² रेस्ट टू दी पॉवर 8 इंटू इथं किती आलं 5, 1 + 4x च्या डोक्यावर 4, या 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह 4 झालं. रिअरेंज करून लिहा. इथं आलेलं आहे तुमचं 8 बरोबर आहे, 1 - 2x. इथं आलेलं आहे 1 + 4x रेस्ट टू दी पॉवर 5. इथं आलेलं आहे 3 + x मायनस x² पहिली टर्म प्लस इथं कोण आलेलं आहे पहा 5 इंटू 4, इथं पहा 20, 1 + 4x रेस्ट टू दी पॉवर 4 इन ब्रॅकेट 3x + x मायनस x² रेस्ट टू दी पॉवर 8 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिवन प्रॉब्लेम. या प्रॉब्लेमचा हा रिक्वायर्ड आन्सर आला. याच्या पुढं याला सिम्प्लिफाईड करायची गरज नाही आहे. मी काय बोलतो ते लक्षात ठेवा. हा पार्ट तुम्हाला समजला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह कसे डेव्हलप होतात याला डेव्हलप करण्यासाठी मागच्या स्टेप मदत करतात. त्या स्टेप जर क्लिअर असतील तर तुम्ही एकदम परफेक्ट होणार, नाही तुमचं स्पीड कमी जास्त होणार. इथं पहा काय आहे, y = 1 + sin² ब्रॅकेटचा स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 + cos² x³. या प्रॉब्लेमला सॉल्व करण्याच्या सुद्धा आपल्याजवळ 2-3 टेक्निक आहे. पहिले याचा स्क्वेअर करा, याचा क्यूब करा, मल्टिप्लाय करा आणि मग डेरिव्हेटिव्ह काढा. तो एकदम कॉम्प्लिकेटेड स्टेप झाल्या. मग आता तुम्हाला काय करायचं, मनातल्या मनात व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ sin² x 2 sin x इंटू cos x, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ cos² x 2 cos x इंटू sin x. म्हणजे तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर ही प्रॅक्टिस मी अगोदर करून घेतली. ज्या मुलांनी 11th शिकलं किंवा आता एक शिकले त्यांना सोपं जाते. पहा ही प्रॅक्टिस किती स्ट्रॉंग पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin² x 2 टाइम sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x म्हणजे किती आलं 2 टाइम sin x इंटू cos x. इथं जर समजा डेरिव्हेटिव्ह ऑफ cos² आला तो 2 टाइम cos x इंटू मायनस sin x अशी टर्म तयार होते. आणि तुम्हाला हे माहीत आहे sin2θ लाच 2 sin θ इंटू cos θ असं म्हणतात. तर आपल्याला जो शेवटचा प्रॉब्लेम बनवायचा आहे त्या प्रॉब्लेममध्ये तुमची जास्त मेहनत या ठिकाणी लागणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, पहिले त्याला लागणारे फॉर्म्युले तुम्ही तयार केले. पहिला फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin² x बोर्डवर उजव्या साईडला काढून दाखवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos² x बोर्डवर उजव्या साईडला काढून दाखवला, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल बोला डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रोडक्ट रूल. म्हणजे इथं असं आलं y = 1 + sin² x ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 + cos² x ब्रॅकेटचा क्यूब. या टर्मचा मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. पहिला नियम, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x d dx ऑफ y d dx ऑफ 1 + sin² x ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 + cos² x चा क्यूब. पहिला नियम. याला कोणचा फॉर्म्युला लागणार, पटकन आवाज येतो, व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल प्रोडक्ट रूल. आता 10 वेळेस एक रूल लिहिणं किती पहा बरं. यू व्ही इथं तुम्हाला लिहायचा, याला यू याला व्ही म्हणा. तोच रूल खाली अप्लाय करा. कसं करता पहा बरं. यू
1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब प्लस व्ही 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स चा स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह रेड पेन बोला हां प्रामाणिक सांगा पहिला डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे ddx ऑफ एफ ऑफ एक्स काय आलं पहा 2 टाइम्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स च्या डोक्यावर 2 - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स अशी टर्म तयार झाली पहिली टर्म तुमची ॲज इट इज आहे. पहिल्या टर्ममध्ये काय आलं पहा 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह पहा 3 टाइम्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स च्या डोक्यावर 3 - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ही झाली फक्त पहिली टर्म. प्लस दुसरी टर्म काय आली पहा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब इंटू याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल पहा 2 टाइम्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स च्या डोक्यावर 2 - 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. हा चॅप्टरचा अभ्यास जर असेल तरच समजताना मजा येते, शिकताना पहा वाटते, नाही तर बोर केल्यासारखं वाटते सर काहीतरी बोर करून राहिले आपल्याला. इथं पहा काय आलं, इथं आलेलं आहे तुमचं 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 3 टाइम्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर 3 - 1 1चा डेरिव्हेटिव्ह 0 डायरेक्ट कॉस स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघा 2 टाइम कॉस एक्स इंटू साइन एक्स म्हणजे 2 टाइम कॉस एक्स इंटू मायनस साइन एक्स असं रिप्रेझेंट करा. प्लस इथं काय आलं पहा 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 2 - 1 तोच आला. इथं आला 1 प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन स्क्वेअर एक्स 2 टाइम साइन एक्स इंटू कॉस एक्स 2 टाइम साइन एक्स इंटू कॉस एक्स यालाच तुम्ही साइन टू एक्स असं म्हणता. इथं काय चूक केलेली एवढं मला सांगा. हा जो 1 आहे 1 हा कॉन्स्टंट आहे, या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल 0 प्लस 2 टाइम साइन एक्स इंटू कॉस एक्स येईल. म्हणजे इथं काय आलं पहा 3 टाइम्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि हे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. वाटलंच तर रेड पेन घ्या, फॉर्म्युला लिहा म्हणजे सोपं जाईल. 2 टाइम साइन थिटा कॉस थिटा मस्ट बी इक्वल टू साइन 2 थिटा. तिथं मायनस साइन डेव्हलप झाली म्हणजे इथं मायनस घ्या, इथं साइन 2x घ्या. अभ्यास असेल तर पोट्ट सांगते काय झालं, नाही तर तेच म्हणते अरे बाप सर कसं आलं, कोणची स्टेप झाली मला काही कळलंच नाही. प्लस इथं काय असेल पहा 2 टाइम्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्सचा क्यूब 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू कोणाला तुमचा साइन 2x. हे तुमचं 100% करेक्ट आन्सर आहे. पण अजून तुम्हाला अल्जेब्रिक स्टेप करायच्या असतील तर याच्या पुढं तुम्ही साइन 2x किंवा टर्म कॉमन करून सॉल्व करू शकता. नाही कॉमन काढलं तरी आपल्या या ठिकाणी चालते. अशा प्रकारे या ठिकाणी आपण तुम्हाला हा डेरिव्हेटिव्ह समजून सांगितला. याचा एकच एम आहे तुमचे फॉर्म्युले पाठ आहे का नाही हे चेक करणे. त्याच्यामुळं मागचा पहिला जो बेस आहे त्याच्यावर अजून कॉन्सन्ट्रेट करा, प्रॉडक्ट रूल क्वेश्चन रूल पहा आणि मग डेरिव्हेटिव्ह सॉल्व करा, तुम्हाला लवकर समजेल. विद्यार्थी मित्रांनो, हे जे 2 प्रॉब्लेम दिले तुमच्यासमोर होमवर्कचे हे सॉल्व प्रॉब्लेम आहे तुमचे. पेज नंबरसुद्धा लिहून देतो, पेज नंबर 6 and 7 पेज नंबर 6 and 7 याच्यावर सॉल्व केलेले आहे. याला प्रॉडक्ट टूलनं सॉल्व करायचं, यालाही प्रॉडक्ट टूलनं सॉल्व करायचं. पहिला नियम एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर एनचा डेरिव्हेटिव्ह, दुसरा नियम एक्सच्या डोक्यावर एनचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कॉस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आत्ताच काढला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 रूटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट ऑफ एफ ऑफ एक्स, टॅन रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर रूट एक्स अपॉन 1/2 रूट एक्स. अशा पद्धतीने सॉल्व करायचं. प्रॉब्लेम लहान आहे पण लय मेहनत लागणार आहे तुम्हाला या 2 होमवर्कमध्ये. आता प्रॉब्लेम पहा बोर्डवर, y इज इक्वल टू x अपॉन 7 - 3x फाइंड dy बाय dx.
प्रॉब्लेम पाहिल्या पहिले मनात विचारायला पाहिजे दिलेला प्रॉब्लेम कोणत्या टर्मनं सॉल्व केला जाणार. तो आवाज येतो व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग क्वेश्चन रूल. पहिले डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स अपॉन 7 मायनस 3x. पहिला मनात विचार आला दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय युझिंग क्वेश्चन रूल, एकदम करेक्ट. दुसरा व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ x1, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स, 1 अपॉन 2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे या ठिकाणी पहिला रूल आलेला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही, काय बा व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. हा झाला फंडामेंटल फॉर्म्युला. त्याच्यासोबत तुमचा दुसरा एक फॉर्म्युला माहीत पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स इज नथिंग बट 1 अपॉन 2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. बस या दोन फॉर्म्युल्यावर आधारित मी दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करतो. व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल क्वेश्चन रूल. कोणाला पहा रूट 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 मायनस 3x अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 7 मायनस 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर. या गणितामध्ये आपल्याला सिम्प्लिफिकेशन शिकवायचंच नाही आहे. या गणितामध्ये फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढणं शिकवायचं आहे. बाकी सिम्प्लिफिकेशन करणं आपलं टार्गेटच नाही आहे. काय झालं पहा या ठिकाणी इथं झालं रूट ऑफ, पहा इथली जी टर्म आहे या टर्ममध्ये कोण राहिलं इथं रूट ऑफ, बरोबर आहे 7 मायनस 3x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x1 लिहिण्याची गरज नाही मायनस x जसंच्या तसा. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एफ ऑफ एक्स 1 अपॉन 2 टाइम्स रूट एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करा 1 अपॉन 2 टाइम 7 मायनस 3x एक्सचा कोइफिशियंट मायनस 3 एक्सचा कोइफिशियंट अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर म्हणजे कोण आलं पहा 7 मायनस 3x. व्ही स्क्वेअर कोण आलं तुमचं 7 मायनस 3x. बस मित्रांनो हा प्रॉब्लेम पहा एक्स अपॉन रूट ऑफ 7 मायनस 3x डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल बाय क्वेश्चन रूल व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. तर या ठिकाणी सरळ सरळ रूट ऑफ 7 मायनस 3x एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ 7 मायनस 3x इंटू मायनस 3 याचा स्क्वेअर तो आला. क्रॉस मल्टिप्लाइड केलं 2 इंटू 7 मायनस 3x 7 मायनस 3x प्लस 3x आलं. ही टर्म आली. हे आलं रिक्वायर्ड आन्सर. आता हा जो प्रॉब्लेम आहे एक्स क्यूब मायनस 5 अपॉन 3 एक्स स्क्वेअर प्लस 3चा क्यूब. या प्रॉब्लेमची गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला दोनच फॉर्म्युले माहीत पाहिजे. एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर n कॅन बी सॉल्व n इंटू एक्स रेस टू दी पॉवर n मायनस 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग क्वेश्चन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग क्वेश्चन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्ही पहा पूर्ण प्रॉब्लेम लिहायचा जसाच्या तसा लिहिला. स्टेप पहा बोर्डवर तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं आहे. प्रॉब्लेम लिहिलेला असेल या ठिकाणी पहा. पुढं आपल्याला हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व करायचा आहे. एकदम शांततेनं त्याच्या स्टेप फाइंड आउट करायचे आहे, डिटरमाइन करायचे आहे. कशा करायच्या पहा 2 मिनटं वेळ लागणार तुम्हाला. यू बाय व्ही इथंच फॉर्म्युला दिला व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. इथं आलं एक्स क्यूब मायनस 5चा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3चा क्यूब मायनस यू बाय व्ही. पहा आपल्याला यू बाय व्ही लावायचं आहे. तुम्ही यू इंटू व्ही लावून राहिलेले. डबल शांततेने पहा एक्स स्क्वेअर प्लस 3चा क्यूब डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस 5चा क्यूब मायनस एक्स क्यूब मायनस 5चा क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ या ठिकाणी व्ही स्क्वेअर आलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 3चा क्यूब अपॉन या पूर्ण टर्मला अपॉन येईल कोण येईल अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 3 क्यूबचा स्क्वेअर क्यूबचा स्क्वेअर. आता डायरेक्ट उत्तर लिहायचे पटापट पहा. इथं आलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 3चा क्यूब झालं इंटू याचा डेरिव्हेटिव्ह पहा
एक्स क्यूब मायनस 5चा क्यूब इंटू 3 एक्स क्यूब मायनस 5चा स्क्वेअर इंटू 3x स्क्वेअर. आता शॉकच लागला मुलांना, काय झालं बा, n एफ ऑफ एक्सच्या डोक्यावर n-1 एक्स क्यूबचा 3x स्क्वेअर 5चा 0 लिहिलेला नाही, मायनस पुढं बा एक्स क्यूब मायनस 5चा क्यूब इंटू याचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर इंटू 2x. 3चा डेरिव्हेटिव्ह कोणाला 0 अपॉन डायरेक्ट स्टेप येईल पहा, एक्स स्क्वेअर प्लस 3 रेस टू दी पॉवर 6 झालं. ही फायनल आन्सर आहे आपलं. फक्त सिम्प्लिफाईड करायचं जर असेल तर मग करा 9x स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 3चा क्यूब, या ठिकाणी आला एक्स क्यूब मायनस 5चा स्क्वेअर, एक्स क्यूब मायनस 5चा स्क्वेअर. तिकडे करा 3 दूनी 6 6x एक्स क्यूब मायनस 5 एक्स क्यूब मायनस 5चा क्यूब एक्स स्क्वेअर प्लस 3चा स्क्वेअर अपॉन कोणाला पहा एक्स स्क्वेअर प्लस 3 रेस टू दी पॉवर 6 झाला प्रॉब्लेम. आता सरांनी दिलेला आहे 1 प्लस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स. ॲक्च्युअल पुस्तकात दिलेला 1 मायनस साइन एक्स डिग्री 1 प्लस साइन एक्स डिग्री, तो पण शिकू आपण. पहिला हा सिम्पल पहा, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी डी एक्स ऑफ वाय डी डी एक्स ऑफ वाय, हा यू हा व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल, इकडे बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल अपॉन व्हेरिएबल व्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोण यू मायनस यू, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर, अपॉन कोणाला तुमचं व्ही स्क्वेअर. काय आलं पहा 1 मायनस साइन एक्स, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, डोकं शांत ठेवा. इथं मायनस 1 प्लस साइन एक्स, 1चा डेरिव्हेटिव्ह 0, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस अपॉन काय आलं पहा 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर, डोळे व्यवस्थित पहा, 1 मायनस साइन स्क्वेअर नाही तो 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथं कोण आलं कॉस एक्स इन ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स मायनस ऑफ मायनस प्लस कॉस एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स, डबल एकदा कॉस एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स मायनस ऑफ मायनस प्लस कॉस एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्सचा स्क्वेअर. एक स्टेप सिम्प्लिफाईड होते, करा नाही केली तरी चालेल. इकडे पहा कॉस एक्स, इथं राहिलं 1 मायनस साइन एक्स, इथं राहिलं प्लस 1 प्लस साइन एक्स अपॉनमध्ये राहिलं 1 मायनस साइन एक्सचा स्क्वेअर, 1 मायनस साइन एक्सचा स्क्वेअर. या साईनला साईन गेट कॅन्सल, इथं उत्तर आलं तुमचं 2 टाइम कॉस एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्ण प्रॉब्लेम ओल्ड फॉर्म्युल्यावर आधारित आहे. ते जर तुमचे चांगले क्लिअर झाले तरच तुम्ही चांगलं बोलणार किंवा तुम्हाला समजणार, नाही तर तुम्हाला कन्सेप्ट बिलकुल समजणार नाही. जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावर कॉन्सन्ट्रेट करा. हाच प्रॉब्लेम तुमच्यासाठी होमवर्क देतो सर. पहा सेम प्रॉब्लेम वाय 1 मायनस साइन एक्स 1 मायनस साइन एक्स 1 प्लस साइन एक्स फाइंड dy बाय dx, दोन्ही